नमस्कार मित्रांनो, नशीबवान या मालिकेच्या 18 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. आता गिरिजाच्या वडिलांना सगळं सत्य समजलेलं असतं, त्यामुळे त्यांना ते सगळं गिरिजाला सांगायचं असतं. तर ते दोघे आता भेटणार असतात हे नागेश्वरला आधीच कळालेलं असतं. गिरिजाच्या वडिलांना तिला हे सांगायचं असतं की नागेश्वरच्या प्रॉपर्टीची खरी वारसदार ही तूच आहेस. पण नागेश्वर तुझ्या नशिबाचा फायदा घेऊन शेवटी तुलासुद्धा मारणार आहे. परंतु नागेश्वर गिरिजा आणि तिच्या वडिलांची भेट होऊच देत नाही आणि तो त्याआधीच तिथे येऊन तिच्या वडिलांना मारतो. तो म्हणतो ज्याला ज्याला सत्य समजणार त्याला त्याला नागेश्वर सांगून झोपवणार. त्यानंतर जेव्हा गिरिजा आता त्याला भेटण्यासाठी तिथे येते तेव्हा त्याला तसं पाहून तर तिला धक्काच बसतो. त्यानंतर आता अग्नी देताना गिरिजा म्हणते, थांबा, त्यांचा मुलगा अजून लहान आहे पण त्यांची मुलगी आहे, मी नाही का देऊ शकत अग्नी, असं म्हणतच आता तीच अग्नी देते. त्यानंतर आता गिरिजा तिच्या वडिलांच्या फोटोसमोर उभारलेली असते. त्यावेळी नागेश्वर तिथे येतो आणि तो म्हणतो, लय वाईट झालं बघ पोरी, एवढ्या रात्री काय करत होता तुझा बाबा मंदिरापाशी. तर गिरिजा म्हणते, बाबांची बॉडी तर मधल्या गल्लीत सापडली आणि बाबा मंदिरात आहेत हे फक्त मलाच माहिती होतं, हे तुम्हाला कसं कळलं. आणि गिरिजा आता मनात विचार करत असते, यांचा तर काही हात नसेल ना माझ्या बाबांच्या मरण्यामागे. तुम्हाला काय वाटतं, गिरिजा आता सत्य शोधून काढेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.